यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। खासदार श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना ओपन चॅलेंज दिले। खुमखुमी असेल तर 2029 ला ठाणे किंवा कल्याण लोकसभेत निवडणूक लढवा, तुमची खुमखुमी उतरवतो असं म्हणत एकनाथ शिंदेंवरील टीकेला श्रीकांत शिंदेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले। नाईकांच्या टीकेनंतर श्रीकांत शिंदे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। टिपू सुलतान बाबतच्या वक्तव्यावरून हर्षवर्धन सपकाळांनी सावरासावर केली आहे। वक्तव्याचा विपर्यास केल्याचा दावा सपकाळांनी केलाय, तर धचा मा करण्याची भाजपवाल्यांची जुनी सवय असल्याचं म्हणत हर्षवर्धन सपकाळांनी भाजपवर निशाणा साधलाय। हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून पुण्यात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले। तर आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत महिला पोलिसासह दोघे जखमी झाले, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत याचा प्रत्यय पुण्यात आलाय। पुणे पोलिसांनी धीरज घाटे, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह भाजपच्या दंगलखोरांना अटक करावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळांनी केली आहे आणि भाजपवर टीका देखील यावेळी करण्यात आली। टिपू सुलतानची शिवरायांशी तुलना होऊ शकत नाही, त्याची माहिती इतिहासात आहे, सांगायची गरज नाही असं संजय राऊत म्हणाले। तर टिपू सुलतानला नायक म्हणणाऱ्यांसोबत तुम्ही क्रिकेट का खेळता असा खोचक सवाल राऊतांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय। सांगलीत हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। काँग्रेस भवन समोर भाजपनं निदर्शनं करत आंदोलन केलं, तर हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आलाय। हर्षवर्धन सपकाळांनी माफी मागावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली। अलिबागमधील मोक्याच्या जमीन गुजरात लॉबीच्या ताब्यात देण्याचं काम कोण करतंय असा सवाल संजय राऊतांनी नार्वेकरांना विचारलाय। तर दीक्षा शहांनी किती एकर जमीन घेतली, दलाली कोण करतंय, तोंड उघडायला लावू नका असा इशाराही राऊतांनी दिलाय। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलंय। विमान अपघाताची सखोल चौकशी करा, माझ्यासह लोकांच्या प्रश्नाची उत्तरं मिळावी अशी मागणी रोहित पवारांनी या पत्राद्वारे केली आहे। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा वाद देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या कोर्टात गेलाय। शिवसेनेकडून भाजपला 2.5 वर्षाचा प्रस्ताव देण्यात आला असून अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती प्रताप सरनाईकांनी दिली आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला मदत केल्याचा आरोप करत चिपळूणच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे। तसेच शहराध्यक्ष परिमल भोसले यांच्यावरही पक्षविरोधी कारवाई करत त्यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं मोठा विजय संपादन केलाय। आता सोलापूर जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव आहे। अक्कलकोटमधून भाजपच्या शांभवी कल्याण शेट्टी, रामप्पा चिवणशेट्टी, बार्शीतून दीपक वैद्य, भारती दराडे, मोहोळमधून विमल खताळ आणि माढ्यातून वंदना कांबळे यांची नावं आघाडीवर आहेत। मुरुड तालुक्यातील कोर्लेई जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपच्या पराभूत उमेदवार मनस्वी मोहिते यांनी मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप नोंदवलाय। मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद आणि पक्षपाती आणि शिवसेना उमेदवाराला विजयी करण्यासाठी केल्याचा गंभीर आरोप मोहिते यांनी केलाय। तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर कॉरिडॉरच्या भूसंपादनाला विरोध केलाय। पंढरपुरातील प्रास्ताविक कॉरिडॉरबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय। पंढरपुरातील मठ, मंदिरे आणि रहिवासी घरांचे उद्ध्वस्तीकरण न करता व्यावहारिक पद्धतीने पंढरपूरचा विकास व्हावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। मुंबईच्या अर्थ रोड परिसरातील साने मार्गावरील लक्ष्मीनारायण मंदिर सध्या चर्चेचा विषय ठरलाय। विकास कामानं या परिसरात विकासाचं काम हाती घेतल्यानंतर 4 मंदिरांना स्थलांतर करण्याचा पर्याय दिलाय। तर यातील 3 मंदिरांचं स्थलांतर झालंय, मात्र लक्ष्मीनारायण मंदिर या परिसरातल्या स्थानिकांनी स्थलांतराला विरोध केला।
बीड शहरातील अंबिका चौकात एका धावत्या कारमध्ये सेलाटी नावाचा साप आढळल्याचं ड्रायव्हरची चांगलीच धांदल उडाली. गाडीतील ड्रायव्हरने थेट गाडी सोडून पळ काढलाय. गाडीमधील साप पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. शिरूर तालुक्यातील पिंपळखेड परिसरात वनविभागाच्या पिंजऱ्यात 6 वर्षांची मादी बिबट जेरबंद झाली आहे. तर गेल्या 3 महिन्यात याच परिसरात तब्बल 37 बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलंय. एवढ्या मोठ्या संख्येने बिबटे पकडूनही परिसरात अद्याप बिबट्यांचा वावर कायम असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे. एटीएसच्या राज्यभरात मोठी कारवाई सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, उमरखेड तसंच अहिल्यानगरमध्ये 60 ठिकाणी एटीएसचे छापे टाकले. तर दहशतवादी संघटनांच्या संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. जवळपास 21 ठिकाणी एटीएसचे छापे टाकण्यात आले. अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याचं देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड या तालुक्यात गेल्या काही वर्षापूर्वी सिमीच्या ज्या कारवाया होत्या त्या सुरू होत्या. मात्र कालांतराने जे कार्यकर्ते होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि तेव्हापासून ह्या कारवाया थंड बस्त्यात पडलेल्या होत्या. मात्र काल रात्री अचानक एटीएसने या ठिकाणी धाड टाकलेली आहे. पहिली जी धाड टाकलेली आहे ती उमरखेड आणि नंतर पुसदमध्ये या ठिकाणी एकंदरीतच धाड टाकलेली आहे. काही ठिकाणी यांनी चौकशी केली आणि चौकशी अंती की जे कार्यकर्ते आहे तर त्यांच्यापैकी काहींना यांनी ताब्यात घेतल्याची सुद्धा एक माहिती आपल्याकडे आहे. दहशतवादी संघटनेच्या संपर्कात राहून तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचालीवरून एक सिमीचे जे कार्यकर्ते आहे त्यांचं सर्च या ठिकाणी एकंदरीत सुरू असल्याची एक माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणावरून काही जे कार्यकर्ते आहेत त्यांना ताब्यात घेतलं आहे आणि मात्र या संदर्भात एटीएस कडनं किंवा अशी म्हणजे प्रत्यक्षरित्या अशी कुठल्या प्रकारची पुष्टी मिळालेली नाही. एकंदरीतच कालच्या या कारवाईवरून संपूर्ण जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये खळबळ एकंदरीत माजलेली आहे. भास्कर मेहरे, न्यूज 18 मराठी, यवतमाळ. यानंतर पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या. जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी इथे जमिनीवरून भाऊ आणि बहिणीच्या कुटुंबात वाद झालाय. बहिणीला जमिनीच्या वाटा देण्यावरून दोन्ही कुटुंब भिडले. दरम्यान वाद मिटवण्यासाठी जुन्नर पोलिसांनी मध्यस्थी करावी लागली. धाराशिवमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झालाय. कळंब शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांसमोरच 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. तर जिल्हा परिषद निवडणुकीवरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले. हाणामारीत 6 कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. उल्हासनगरमध्ये सावकाराला पैसे परत न दिल्यानं तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अमित चागुला या सावकाराकडून चिराग मिरचंतनी या तरुणाने 4 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील 2,50,000 रुपये चिरागने परत केले. मात्र आरोपी सावकाराने पुन्हा 4,50,000 रुपयाची मागणी केली होती. बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड इथे कावड यात्रेदरम्यान झालेल्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभात तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आलाय. या घटनेत 1 जण गंभीर जखमी झाला असून हल्ला करणारे आरोपी फरार आहेत. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्याच्या भोरमधल्या विसगाव खोऱ्यातील वरोडी गावातील परिसरात वणवा पेटलाय. वणवा पेटत वरोडी जिल्हा परिषद शाळेच्या जवळ येऊन पोहोचलाय. त्यामुळे शिक्षकांची धावपळ उडाली. वणवा शाळेजवळ पोहोचल्यानं विद्यार्थीही घाबरले. शिक्षकांनी प्रसंगावधान दाखवत सर्व विद्यार्थ्यांना क्रीडांगणाच्या मध्यभागी एकत्र जमा केलं. पुण्यात बेशिस्त वाहन चालकांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. 4 दिवसांमध्ये 5,000 वाहन चालकांकडून तब्बल 1,03,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागपूरमध्ये 3 वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह नाल्यात सापडलाय. यशोधरानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या संघर्षनगर परिसरातून बेपत्ता झालेल्या मोहम्मद हुनैन या 3 वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह आढळलाय. तर हा चिमुकला 13 फेब्रुवारीला सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घरासमोर खेळता खेळता अचानक बेपत्ता झाला होता.
जुने जळगावातील कुढापा चौक परिसरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती. यामध्ये 3 घर जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटनंतर सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीने भीषण रूप धारण केलं. या आगीत मोठं आर्थिक नुकसान झालंय. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्याचे पडसाद मालेगावात उमटलेत. मालेगावात भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले. सकपाळांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीतही राजकीय वातावरण तापलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हर्षवर्धन सपकाळांविरोधात निदर्शने करण्यात आली आहे. सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा दापोली शहरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा भाजपच्या नेत्यांनी केलाय. गुजरातच्या अहमदाबादमध्ये भरधाव कार अनियंत्रित होत झाडावर आदळली आहे. तर या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. या अपघातात कारचं मोठं नुकसान झालंय. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये लखनौ कानपूर महामार्गावर एक मोठा अपघात टळलाय. दुचाकीवरून प्रवास करणारे पती पत्नी डंपरच्या खाली येत होते, मात्र ते थोडक्यात बचावले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लूमध्ये भरधाव कारनं दुसऱ्या कारला धडक दिली आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाहीये. हा संपूर्ण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. गुजरातच्या खेडामध्ये एका लग्न समारंभादरम्यान स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आलाय. जीव धोक्यात घालून गाडीवर बसून स्टंटबाजी केली जात होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई केली आहे. यानंतर घेऊयात एक छोटासा अपडेट. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.